आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 मोठ्या बातम्या पाहणार आहोत, ज्या एनर्जी, टेलिकॉम, रिअॅलिटी, रिन्युएबल एनर्जी आणि पोर्ट सेक्टरमध्ये मोठा बदल घडू शकते. तर कोल इंडिया, टाटा कम्युनिकेशन, रस्तमजी, स्टेर्लिंग अँड विल्सन आणि अदानी पोर्ट्स. कोणते सेक्टर पुढील काळात फोकसमध्ये राहू शकतात? चला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर सर्वात आधी पी आणि एनर्जी सेक्टरमध्ये मोठी बातमी म्हणजेच कोल इंडिया. तर कोल इंडियाने आर्थिक वर्ष 2030 पर्यंत संशोधन आणि विकासासाठी तब्बल 1900 कोटी गुंतवण्याची घोषणा केली आहे. कंपनी क्लीन कोल टेक्नॉलॉजी, कार्बन कॅप्चर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ॲडव्हान्स मायनिंग टेक्नॉलॉजीवर मोठा भर देणार आहे. यासाठी IIT आणि इतर संशोधन संस्थांसोबत सहकार्य वाढवले जाणार आहे. या गुंतवणुकीचा उद्देश उत्पादन क्षमता वाढवणे, खर्च कमी करणे आणि भविष्यातील एनर्जी ट्रान्झिशनसाठी कंपनीला तयार करणे हा आहे. दीर्घकालीन दृष्टीने हा निर्णय कोल इंडियासाठी सकारात्मक मानला जात आहे. आता दुसरी बातमी म्हणजे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील टाटा कम्युनिकेशन. तर कंपनी भारत आणि सिंगापूर दरम्यान डिजिटल कॉरिडॉर मजबूत करण्यासाठी 152 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 1300 कोटीची गुंतवणूक करणार आहे. या प्रकल्पामुळे AI, क्लाउड कॉम्प्युटिंग, डाटा सेंटर आणि एंटरप्राइजेस कनेक्टिव्हिटीला मोठा फायदा होणार आहे. मुंबई सिंगापूर आणि चेन्नई सिंगापूर या 2 महत्त्वाच्या केबल प्रकल्पावर कंपनी काम करणार आहे. ही संपूर्ण गुंतवणूक कंपनी स्वतःच्या निधीतून करणार आहे. AI आणि डाटा सेंटर थीममध्ये टाटा कम्युनिकेशनवर बाजाराचे लक्ष राहू शकते. आता रिअॅलिटी सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे रस्तमजी. त्या कंपनीने मुंबईतील आपल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी 143 कोटींना अतिरिक्त FSI खरेदी केली आहे. या व्यवहारामुळे कंपनीला अधिक बांधकाम क्षमता मिळणार आहे. मुंबईतील प्रीमियम हाऊसिंग आणि रिडेव्हलपमेंट सेगमेंटमध्ये कंपनीची उपस्थिती आणखी मजबूत होणार आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात सातत्याने वाढणारी मागणी लक्षात घेता विस्तार भविष्यातील रेव्हेन्यू ग्रोथसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. आता पुढील चौथी बातमी म्हणजे रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधून. तर स्टेर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल एनर्जी. त्या कंपनीला इजिप्तमधून 560 दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे 4800 कोटीची EPC ऑर्डर मिळाला आहे. या प्रकल्पात 500 मेगावॅट सोलार प्लांट आणि 300 मेगावॅट बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम उभारले जाणार आहे. ही कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय ऑर्डर्सपैकी एक मानली जात आहे. या ऑर्डरमुळे कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये मोठी भर पडणार असून भविष्यातील रिन्युएबल रेव्हेन्यू व्हिजिबिलिटी सुधारण्याची अपेक्षा आहे. रिन्युएबल एनर्जी थीमवर विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारासाठी ही अत्यंत सकारात्मक बातमी आहे. आता पुढची, शेवटची आणि 5वी बातमी म्हणजे पोर्ट सेक्टरमधील सर्वात मोठी बातमी. त्या MSC ग्रुपची थर्मोनायल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड म्हणजे टील अदानीच्या विजिंज पोर्टमध्ये 49% हिस्सा घेण्यासाठी 1.4 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. हा व्यवहार भारतातील पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील सर्वात मोठ्या फॉरेन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटपैकी एक मानला जात आहे. या भागीदारीमुळे विजिंज पोर्टची जागतिक पातळीवर सकारात्मक स्पर्धात्मक आणखी वाढू शकते. कार्गो हँडलिंग क्षमता वाढवण्यासाठी आणि भारताला ग्लोबल ट्रान्सशिपमेंट हब बनवण्यासाठी ही डील महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, कन्क्लुजन पाहिला तर आजच्या 5ही बातम्यांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोणती बातमी आवडली? तुमच्या मते कोणत्या कंपनीमध्ये पुढील काळात सर्वाधिक ग्रोथ पोटेन्शियल दिसते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा महत्त्वाच्या शेअर मार्केट अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.